हे बघा, आता राज ठाकरेंनी जे काही हे सगळं सुरू केलेलं आहे मराठीच्या एका मुद्द्यावरून, उद्धव ठाकरेंनी ते अशा ठिकाणी आणून ठेवलेलं आहे की राज ठाकरेंना एक तर ठाकरेंबरोबर जावं लागेल हम्म. किंवा स्वतंत्र जावं लागेल. कारण जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्याचा जर आपण विचार केला तर भाजपच्या स्कूटरवर एकूण 3 लोक बसलेले आहेत. हम्म. त्यामुळे राज ठाकरे यांनी परत आणखी तिकडे 4थी सीट मिळवण्यासाठी जाणं हे काही त्यांच्या म्हणजे त्यांना किती सीट्स मिळणार याच्यापासून ते सगळं सुरू होईल. आता उद्धव ठाकरेंकडे जर त्यांना जायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे जाताना त्यांना कोणत्या कोणत्या जागा त्यांना मिळणार, मग त्यांना शिवडी मतदारसंघातली जागा मिळणार का, त्यांना माहीम मतदारसंघातली जागा मिळणार का, त्यांना वरळी मतदारसंघात काही मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागतील. पण इतकं सांगतो की ज्या अर्थी ते दोघं एकत्र आलेत याचा अर्थ त्या दोघांनी काहीतरी बोलणं केलेलं आहे. आणि हे असं नाहीये की ते आले आणि चला अचानक काहीतरी बोलून गेले की आम्ही एकत्र आलो, एकत्र राहणार आहोत. हे असं कधीच ते दोघं करणार नाहीत. कारण जवळपास 20 वर्षानंतर ते एकत्र आलेले आहेत किंवा 18-19 वर्षानंतर ते एकत्र आलेत. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर त्या दोघांच्या डोक्यात काहीतरी गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला करायचंय काय. आता यातलं उद्धव ठाकरेंना डावलून राज ठाकरे जर स्वतंत्रपणे लढले तर मात्र त्यांना खूप मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. कारण निवडणूक लढवण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी जितक्या मतांची मतपेटी गरजेची आहे तितकी आता या क्षणाला मनसेकडे नाहीये. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये मनसेने विधानसभेला ज्या 26 जागा लढवल्या त्यातल्या एकाच जागेवर त्यांना 50,000चा टप्पा पार करता आलेला आहे आणि ती जागा आहे बाळा नांदगावकरांची. पक्षातले दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना नेमकं काय करायचंय हे सुद्धा आता त्यांना स्पष्ट करावं लागेल. अर्थात त्यासाठी इतकी घाई करण्याची काही गरज नाहीये. अजून किमान 5 ते 6 महिन्यांचा अवकाश आहे निवडणुकीला. जरी वरकरणी तो 3-4 महिन्यांचा दिसत असला